सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर परिसरात गुंठेवारी झालेल्या प्लॉटच्या खरेदीदस्त प्रकरणात मोठा गैरव्यवहार उघडकीला आला असून या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात नोंदणी अधिनियम कलम तसंच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय इचलकरंजीमध्ये कार्यरत असलेले संजय गणपती भिलारी यांनी फिर्याद दिली आहे. शहापूरमधील गट क्रमांक 287-7 मधील गुंठेवारी नियमाधीन झालेला 627.15 चौरस मीटरचा भूखंड क्रमांक 1चं क्षेत्र कल्पना यशवंत सुर्वे, दत्तात्रय यशवंत सुर्वे, लक्ष्मी गजानन सुर्वे, नरेंद्र गजानन सुर्वे, माधुरी गजानन सुर्वे, सर्व राहणार महालक्ष्मी गल्ली नंबर 6 शहापूर रोड यांच्या नावे विक्रीला उपलब्ध नव्हते. मात्र 7/12वर रस्त्याचं क्षेत्र दिसत असल्याचा गैरफायदा घेऊन रस्त्याचं क्षेत्र हे भूखंड क्रमांक 1चं असल्याचं भासवून खोटी कागदपत्र आणि खोटा जबाब देऊन 2012 साली संतोष धोंडीराम गौड यांना खरेदी पूर्व करारपत्र आणि वटमुखत्यारपत्र तयार करून दिलं. त्यानंतर संतोष गौड यांनी जुलै 2023मध्ये वटमुखत्यारपत्राच्या आधारे ती जमीन स्वतःच्या नावावर खरेदीपत्रानं करून घेतली आणि या व्यवहारादरम्यान सुहास बाबूराव कुंभार, साईनाथ चंद्रकांत शास्त्री, दोघे राहणार कृष्णानगर शहापूर यांनी साक्षीदार म्हणून सही केली, तर संजय मारुती घाटगे राहणार दत्तनगर आणि विजय मारुती गाताडे राहणार विठ्ठलनगर शहापूर यांनी जाणून बुजून खोटी माहिती देत सही केली. यानंतर सर्व चौकशी अंती या प्रकरणात आधीच विक्री झालेली जमीन पुन्हा विक्रीला दाखवून दस्त नोंदणी करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर अखेर इचलकरंजीतील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत असलेले संजय गणपती भिलारी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शहानिशा करून 10 जणांविरोधात नोंदणी अधिनियम कलम तसंच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मृणालिनी पाटील या करत आहेत.